पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. आता आंदोलनाचा 6वा दिवस चालू आहे. तुमचं नाव काय? माझं नाव ॲडव्होकेट रवी जाधव. मी महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि वकिलांच्या समस्यावर अनेक वर्षापासून आमचे प्रकार करतात. कल्याण मार्गाचे काम करतात. खूप दुःखद घटना आहे. जे काही प्रकार जो मे महिन्यात झाला आणि त्या जगाला देणाऱ्या आणि त्यांचा वारसा अनेक हजारो वर्षापासून या महाराष्ट्र आणि भारत भूमीमध्ये आपण पाहतो. अजंठा असेल, वेरूळ असतो, विद्या देणे असतील, प्रत्येक ठिकाणी आज इथे महानगरपालिकाची केली आहे त्यांच्या माहिती कार्यवाही त्यांनी केली आहे आणि चुकीच्या पद्धतीने असे खास करून जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी इतर जे होते त्याच्यावरती ज्या पद्धतीने परीक्षाचे JCB चालवले गेले, हा आणीबाणी प्रकार जो आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. दुसरा, या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्याच्यावरती कुठला FIR केलं, कायदेशीर कामामध्ये अडथळा म्हणून FIR करतात. हे म्हणजे संविधानाचा तो काही त्यांना अधिकार दिलेला FIR करतात. पण कशासाठी केलेला आहे? गुंड जाऊन एखाद्या अधिकाराचा त्रास देत असतील तर तुम्ही गुंड ठरवताय चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये न्यायालयीन तो काय लढा आहे. त्याच्यासाठी मी जगतापजी आणि आमची सगळी टीम, मॅडम आहे, वकील साहेब आहेत, हे सन्माननीय कल्याण न्यायालय असेल किंवा सन्माननीय उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, इथे आम्ही बिनामोबदला याच्यामध्ये आम्ही लढा लागण्यास तयार आहोत. कुठेही आपल्याला अडचण भासली किंवा काय नसेल, मला वाटतं की इथे अडचण आहे फौजदारी प्रक्रियेमध्ये असेल किंवा मग दिवाणी न्यायालयाचं असेल, तिथे आम्ही या बुद्धभूमीला वाचवण्याकरता आणि त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर जे काही गुन्हे आहेत त्याच्यावरती ते खटले भरून त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्यांना सस्पेंड करण्यासाठी आम्ही आज सर्वांना वकिलांना खास करून आम्ही निवेदन करतोय की या लढ्यामध्ये जॉईन व्हावं आणि आम्ही ऑलरेडी जॉईन झालोय. कारण जगतापजी बऱ्याच दिवसापासून या संघर्षाविषयी माझे शिकलेले होते आणि आज तो प्रसंग आला. सर्व तुम्ही जे उद्धम शरणम गच्छामी जे आपण धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, सर्वांना मी पुन्हा एकदा खरं तर मनापासून अभिनंदन करेन की या लढ्याला तुम्ही एक मूर्तीरूप स्वरूप दिलं आणि आज 4था-5वा दिवस आपण आहे इथे. याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला लढत राहावं लागणार आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य आहे, जग बदल घालून गाव सांगून गेले माझं भीमराव. आपल्याला संविधानिक मार्गाने हे गाव बांधलं गरजेचं आहे. भूमीच्या पाठीशी आहोत. मला वाटतं 2014 मध्ये आदरणीय गौतम रत्नाजी याच ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आजही त्यांच्याबरोबर आहोत आणि बुद्धभूमीच्या संवर्धनासाठी आणि राष्ट्रीय पातळीवरचं विहार त्या ठिकाणी बनावं, शाळा बनावी, जे जे काही चांगलं करता येईल ते त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही आदरणीय भंते गौतम रत्नाजी आणि आपला संपूर्ण समाज आम्ही यांच्या पाठीशी आहोत. आणि जेव्हा जेव्हा वकिलांची जी काही गरज लागेल त्या वेळेस आम्ही उभे राहिलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विनामोबदला जामीन करणं किंवा काय हे सगळे प्रकार आपण केलेले आहेत. भीमा कोरेगावचं प्रकरण आपल्याला माहिती असेल, त्यावेळेस जवळजवळ 200 ते 250 आंदोलनकारींचे बेल आपण कल्याण न्यायालयात केले. कुणाकडनंही एक 10 रुपयाच्या तिकिटाचेही पैसे घेतलेले नाहीत. आणि त्यामुळे हा जो प्रसंग आहे बुद्धभूमीवरचा, हा अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे. तथागतांच्या मूर्त्या काढणं किंवा तोडणं हे भयंकर आहे. याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. आणि जे काही खोटा FIR दाखल केलेला आहे, 13 भंतेजींवरती गुन्हा दाखल आहे आणि त्या 13 भंतेजींची नावं टाकून त्यानंतर 10-12 इतर लोक म्हटलेले आहेत. म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. आमचे मित्र आशिष शिंगळे त्या पोलीस स्टेशनला होते, रात्रीपर्यंत होते. त्यांनी खूप आग्रह केला की संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. ज्यांनी कृत्य केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल न करता ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांच्यावरती तिथल्या प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. आणि आम्ही वकील जे आंबेडकराईट वकील आहेत, आपल्याकडे जवळजवळ 350 वकील आहेत कल्याणमध्ये, त्याचबरोबर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विधी सेलचे आमचे प्रमुख महाराष्ट्राचे रवी जाधव यांचंही बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मला यायचंय. म्हटलं साहेब या तुम्ही आणि आपण प्रत्यक्ष भेटा, आपल्याला काय योग्य वाटेल ते करा. आणि मी या प्रसंगी सांगेन की आता जो 13 जणांवरती जो FIR दाखल झालेला आहे तो क्वॅश करण्यासाठी आपण हायकोर्टामध्ये प्रयत्न करू. साहेब त्या ठिकाणी लढा लढतील, आपल्याला तिथे एक पैसा देण्याची गरज राहणार नाही. आणि जे जे काही आपल्याला करायचं असेल त्या ठिकाणी मी स्वतः, आमचे वकील बांधव, त्याचबरोबर आमचे नेते रवी जाधव साहेब हे आपल्या बरोबर आहेत. आणि पुन्हा मी एकदा तेच सांगितलं. आणि या घटनेचा मी पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय.